आता हा शाबू मी पाण्यात भिजत घालणार आहे। एक 7-8 तास भिजला की नाही चांगला मऊ होते। 7-8 तास भिजल्यानंतर भिजेपर्यंत दूध साईसकट दूध घालणार आहे। त्याच्यानंतर हा गूळ फोडून बारीक करून घेणार। गुळात मी आज पायसा करणार आहे। त्याच्यानंतर हे ओलं खोबरं, आल्मंड्स, कॅशो, खारीक आणि हे 2 वेलदोडे। हे वेलदोडे खलबत्त्यात चेचून घेणार आणि हे सगळं बारीक करून घेणार म्हणजे तुपात भाजलं। आणि खोबरं खोवायला येत असेल त्यांनी खोवून घ्यायचं। मला खोवायला येत नाही म्हणून मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। व्यवस्थित 7-8 तास भिजलं की नाही मऊ होते। म्हणजे शाबूची खीर करायला पण मऊ हे चांगलं होते। आता कढईचं गॅस चालू करायचं। पाण्याला चांगली उकळी पहिल्यांदा पाण्यात शिजवून घ्यायचा शाबू आणि नंतर मग दुधात शिजवायचा। आता शाबू चांगला भिजला आहे। मी मुद्दामच कशी पण राडच आपल्याला खीरच करायची आहे म्हणून मी मुद्दाम हे केलं आहे। बारीक जास्त पाणी करून ठेवलं आहे। असं हे वाटलं पाहिजे, हाताला मऊ लागायला पाहिजे। शिजलं शाबू। आता पाणी गरम होऊ दे। पाणी गरम होईपर्यंत मी ड्रायफ्रूट्स बारीक करून घेते। आता पाण्याला चांगले उकळी आले। आता हे शाबू चांगला व्यवस्थित शिजू द्या। शाबू शिजला ओळखायला एकच आहे टिप्स, शाबू फुगून वर येतोय। तो फुगून वर आला म्हणते की शाबू शिजला गेल्यानंतर। चांगला शाबू शिजले तोपर्यंत मी हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले। वेलदोडे त्याचे हे काढून स्वच्छ करून घेतले। आता खोबरं बारीक करून घेते आणि हे पण करायला लागले। खारीक ती पण बारीक करून घेते। बारीक झाली तर ठीक, नाही तर डायरेक्ट मिक्सरला लावून टाकते। खीर शिजायला लागल्या बारीक उकळेला बघा। थोडासा शाबू वर आला म्हणजे शिजायला लागला। अजून काही पूर्ण शिजला नाही। आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात हे खोबरं मी बारीक करून घेणार आहे। त्याच्याबरोबर वेलदोडे पण घालणार आहे। थोडंसं पाणी यायला म्हणजे नाहीच होते, एकदम नाहीच चटणी सगळं। आता हे खोबरं करून झालेलं आहे। आता काय करणार आहे, गूळ शेवटी काय करायचं, गूळ किंवा साखर, एकदा गूळ किंवा साखर घातले की त्याची शिजायची प्रक्रिया थांबते। जर शाबू कच्चा असला तर तो तसाच राहतोय, म्हणून शेवटी घालायचं ते। आता थोडंसं खोबरं साईडला लागलेलं आहे म्हणून मी दूध ह्याच्यात घालते। आता हे छान शिजू द्यायचं। वेलदोडे घातलेले। आता पहिल्यांदा गूळ फोडते आणि 1 वाटी शाबूला 1 वाटी गूळ घालते, कारण पाणी आणि दूध आहे दोन्ही पण आहे, त्यामुळे अर्धा घालून चालणार नाही। 1 वाटीला 1 वाटीचं घालायला पाहिजे। गूळ बारीक करून घेते 1 वाटी। आता शिजला शाबू वर आला म्हटलं की खीर शिजल्या म्हणायचं। आता 1 वाटी शाबूला 1 वाटी गूळ घालायचा। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त, कोणाच्या घरी अजून कमी लागत असेल तर कमी घालायचं, जास्त घालायचं असेल तर जास्त। गूळ घातल्या त्यामुळे कलर बदलला। साखर घातली तर पांढरे शुभ्र होते, पण आम्ही साखर जास्त वापरत नाही म्हणून साखर घातली। आता इकडे ड्रायफ्रूटसाठी बाउल ठेवले, तूप घालते। तूप चांगलं गरम होते। आता गूळ कसा फोडलेला आहे त्यामुळे लगेच पिरू करायचं, फक्त एक उकळी येईपर्यंत थांबायचं। उकळी आली की गॅस बंद करायचा। श्रावण सोमवारला दरवेळी हे खाऊन कंटाळा येतो।
शाबूची खिचडी म्हणून अल्टरनेट दुसरं काहीतरी करायचं म्हणून केलं. तर तूप गरम झालं, चांगले करपू द्यायचं नाही. तूप गरम झालं की घालून मोकळं. आता चट 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 आवाज आला की बस. आता गॅस पद्धत इकडं पण उकळलं. शाबूची खीर किंवा शाबूचा पायसा खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी लाईक शेअर करा.